कधी विचार केलाय? अचानक घरात किंवा ऑफिसमध्ये आग लागली तर? अशा वेळी भिंतीवर लटकवलेलं ते लाल रंगाचं सिलेंडर खरं तर आपल्या आयुष्य वाचवू शकतं. तर आज आपण याच महत्वाच्या उपकरणाबद्दल म्हणजे अग्निशामक यंत्राबद्दल अगदी सोप्या भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. चला पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आगीचा धोका आणि त्यापासून सुरक्षित कसं राहायचं. त्यानंतर हे अग्निशामक यंत्र म्हणजे नेमकं काय असतं. मग योग्य यंत्र कसं निवडायचं, ते वापरण्याची सोपी पास पद्धत काय आहे, आणि शेवटी तयारी कशी करायची जेणेकरून आपण सगळे सुरक्षित राहू. म्हणजे बघा, आगीची एक लहानशी ठिणगीसुद्धा ना बघता बघता खूप मोठी होऊ शकते. म्हणूनच सुरुवातीचे काही सेकंड्स ते खूप खूप महत्वाचे असतात. आता हा प्रश्न कुणाला घाबरवण्यासाठी नाहीये, उलट तयारीसाठी आहे. कारण जेव्हा तयारी असते ना, तेव्हा कुठल्याही संकटाला सामोरं जायला मदत होते. एक गोष्ट लक्षात घ्या, अग्निशामक यंत्र वापरायच्या आधीसुद्धा काही गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या 4 पायऱ्या सगळ्यात आधी येतात. चला, आता बघूया ही उपकरणं जी छोट्या आगीला मोठं होण्यापासून थांबवू शकतात. ओळख करून घेऊया यांची. हे बघा, असं नाही आहे की कुठलंही एक अग्निशामक यंत्र घेतलं आणि ते सगळ्या प्रकारच्या आगीवर चालेल. नाही, प्रत्येक आगीचा प्रकार वेगळा आणि त्यासाठीचं यंत्रही वेगळं असतं. जर चुकीचं यंत्र वापरलं ना, तर आग विझण्याऐवजी अजून भडकू शकते. त्यामुळे योग्य निवड करणं फार गरजेचं आहे. तर मग बघूया साधारणपणे कोणकोणत्या प्रकारची अग्निशामक यंत्र आपल्याला दिसतात. आतमध्ये जे काही पावडर किंवा फोम असतं ना, ते बाहेर जोरदार प्रेशरनी यायला हवं, बरोबर? तर त्यासाठी 2 मुख्य पद्धती वापरल्या जातात. एक म्हणजे गॅस कॅट्रिज आणि दुसरी म्हणजे स्टोर्ड प्रेशर. यावरच ते कसं काम करेल हे ठरतं. आता हे जे फोम अग्निशामक यंत्र आहे ना, हे विशेषतः पेट्रोल, डिझेल अशा जळणाऱ्या द्रवांसाठी खूप प्रभावी आहे. पण एक महत्वाची गोष्ट, विजेच्या उपकरणांवर हे अजिबात वापरायचं नाही. का? कारण फोममध्ये पाणी असतं आणि त्यामुळे शॉक लागण्याचा मोठा धोका असतो. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र ओळखण्याची एक सोपी खूण आहे, तो म्हणजे त्याचा विशिष्ट काळा हॉर्न. या हॉर्नमुळे काय होतं, तर एकतर गॅस बाहेर येतानाचा मोठा आवाज कमी होतो आणि दुसरं म्हणजे फवाऱ्याला योग्य दिशा मिळते. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. चुकीचं अग्निशामक यंत्र वापरणं हे आग न विझवण्याइतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच कुठल्या आगीसाठी कुठलं यंत्र वापरायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, समजा पेट्रोल, तेल किंवा पेंटसारख्या वस्तूंना आग लागली तर ही बी वर्गाची आग समजली जाते आणि अशा आगीसाठी फोम किंवा ड्राय पावडर प्रकारचं अग्निशामक यंत्र वापरावं लागतं. ओके, हा तक्ता खूप महत्वाचा आहे. खरं तर हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. इथे बघा, डावीकडे आगीचे वेगवेगळे वर्ग दिले आहेत, म्हणजे लाकूड, कागद, तेल, गॅस, आणि उजवीकडे कोणत्या वर्गासाठी कोणतं यंत्र वापरायचं यावर बरोबरची खूण केली आहे. एकदम सोपं. बरं, आता योग्य यंत्र निवडलं, पण ते वापरायचं कसं? यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. याला म्हणतात पास पद्धत. फक्त 4 सोप्या पायऱ्या. पास म्हणजे काय? तर पी म्हणजे पुल, म्हणजे पिन खेचायची. ए म्हणजे एम, म्हणजे आगीच्या मुळाशी जिथे आग लागली आहे तिथे नेम धरायचा. एस म्हणजे स्क्वीज, म्हणजे लिव्हर दाबायचा. आणि शेवटचा एस म्हणजे स्वीप, म्हणजे फवारा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फिरवायचा. हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणेच प्रत्येक पायरी करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नेम वरच्या ज्वालांवर नाही, तर जिथून आग सुरू झाली आहे त्या आगीच्या मुळाशी धरायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची सुरक्षितता. तर फक्त ही माहिती ऐकून किंवा वाचून उपयोग नाही का? ती योग्य वेळी आठवणं आणि वापरणं महत्त्वाचं आहे. कारण आपली तयारीच आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं रक्षण करू शकते. आणखी एक गोष्ट, ही पास पद्धत जरी सर्वसामान्य असली तरी प्रत्येक अग्निशामक यंत्रावर त्याच्या वापराच्या सूचना लिहिलेल्या असतात. त्या एकदा नजरेखालून घालणं नेहमीच चांगलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा नियम, अग्निशामक यंत्र वापरायला पुढे जाण्याआधी तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा आहे की नाही हे नक्की बघायचं. कारण आग विझवण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे आपला जीव वाचवणं. तर मग आता एक काम नक्की करायचं.
आपल्या घरात, गाडीत किंवा ऑफिसमध्ये जे अग्निशामक यंत्र आहे ते आज जाऊन तपासा. त्यावरचा प्रेशर गेजमधला काटा हिरव्या रंगावर आहे ना, हे बघा. कारण तयारी ही उद्यावर ढकलायची गोष्ट नाही, ती आत्ता याच क्षणापासून सुरू होते.